हाय दादा. ज्यूस प्यायला तर चालेल ना? का त्यासाठी परवानगी हवी? दारावर आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा माझ्या घरात अन्न आणि पाणी मिळतं गौरांग. पण मी तुझ्या दारावर आलेला भिकारी नाही. माझा हक्क या घरावर तुझ्या इतकाच. काय काय तुझा हक्क? हक्क आहे माझा. माझंही नाव मुधोळकर आहे. हे घर तुझ्या एकट्याचं नाही, माझंही आहे. आणि हे तू नाही नाकारू शकत. गौरांग, खरं कालपर्यंत तुला बोलता येत नव्हतं आणि आज स्वतःच्या मोठ्या भावाशी तू असं बोलायलास? अरे लाज वाटते की नाही तुला? मोठा दादा आहे तुझा त्यो. का स्वतःच्या लहान भावाला आणि त्याच्या बायकोला घरातून बाहेर काढताना कुठे गेली होती ही लाज? गौरांग, तुम्ही सगळे मलाच का बोलताय? माझी काय चूक आहे? अरे माझ्याशी असं वागून दादाने चूक केली आहे. बरोबर आहे गौरांग, चूक माझी आहे. म्हणून मी हे घर सोडून जाणार नाही. आणि जर मला कोणी या घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कोर्ट जवळच आहे इथून. धाक टाकून घाबरायला मी काय लहान नाही आता. इथे प्रत्येकाला आपला हक्क मिळायलाच हवा. तू मोठा झालास गौरांग, बरोबर आहे तुझं. तू खूप मोठा झालायस आणि माझी चूक ही आहे की मला हे कधी कळलंच नाही. इतका शिकलास, ऑस्ट्रेलियाला जाऊन शिकलास. काय फी काय होती तुझ्या या कोर्सची? 20 लाख. 20 लाख. आणि कुठून आले हे 20 लाख? मीच दिले ना? एक काम कर, ते 20 लाख रुपये घेऊन ये आणि मग आपण बसून बोलू या घरावर कोणाचा किती हक्क आहे ते. जा. काय? मी कुठून आणणार 20 लाख? मला काय माहिती, तू आता मोठा झालास. हे बघ दादा, तू असं नाही करू शकत. गौरांग, आधी ते 20 लाख घेऊन ये आणि मग आपण बोलूया. चा. आई, हे काहीतरीच. अगं मी नाही देऊ शकत 20 लाख. मग खर्च करताना लक्षात नव्हतं आलं काय? आणि कसं आहे गौरांग, कोर्ट कचेरी मलाही कळते, तुझ्यापेक्षा जास्त चांगली कळते. जर तिथेच भेटायची इच्छा असेल ना तर तिथेच भेटू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर मुधोळकरांचं खानदानी घर नाहीये. ते सत्यजित मुधोळकरनं स्वतःच्या मेहनतीनं उभं केलेलं घर आहे. तर निघ. आई, तू नेहमी गप्प का बसतेस? माझी बाजू घेऊन कधीच का बोलत नाहीस? का तू याच्या श्रीमंती पुढे लाचार झालीस? बोल ना गौरांग. निघ, नाही तर मी विसरून जाईन की तू याच आईचा मुलगा आहेस.
हा दिवस बघावा लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जर मला कोणी या घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कोर्ट जवळच आहे इथून. थाक टाकून घाबरायला मी काय लहान नाहीये आता. काय हो, काय झालं? काय झालं? मला सापडत नाहीये. गौरांग माझ्याशी असं का वागला, माझं नेमकं काय चुकलं याचं कारण मला सापडत नाहीये. मंजिरी, आमच्या बापानं कर्ज करून ठेवलं म्हणून मी खूप लहान वयात मोठा झालो. रात्र शाळेत शिकलो, दिवसा काम करायचो, रद्दीतली फाटकी पुस्तकं आणून शिकायचो, फाटके कपडे घालायचो. पण याला कॉन्व्हेंट मध्ये शिकवलं मी. त्याला छान कपडे, छान युनिफॉर्म, नवीन दप्तर. का तर गौरांगला त्याच्या कॉन्व्हेंटच्या मित्रांसमोर लाज वाटायला नको म्हणून सगळं छान. आणि तरीही काय चूक झाली का माझी? का वागतो तो असं? का? तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय. मग ही चूक झाली का माझी मंजिरी? विश्वासघात बरीच माणसं करतात, पण विश्वासघात करणाऱ्यांच्या यादीत माझ्या सख्या धाकट्या भावाचंही नाव जोडलं जावं, गौरांगचं. अशी काय मोठी चूक झाली माझी? हे बघा, मी यावर सोल्युशन तर नाही देऊ शकणार, पण बोला तुम्ही, तुम्हालाच हलकं वाटेल. काय बोलायचं काय? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ग. गौरांगला बुटाची नाडी बांधता येत नाही, गौरांगला नवीन कपडे हवेत, गौरांगला नवीन दप्तर हवं, गौरांगला सायकल चालवायला शिकायची आहे, गौरांगला मित्रांबरोबर पैज लावायची आहे, गौरांगचं शाळेत कोणाशी तरी भांडण झालं, गौरांगला कशाची तरी भीती वाटते, गौरांगला नवीन फोन हवाय, गौरांगला नवीन सायकल हवी आहे, गौरांगला नवीन बाईक हवी आहे, गौरांगला ऑस्ट्रेलियाला जायचं. या सगळ्यासाठी एकच उत्तर होतं, दादा. दादाकडे आलं की गौरांगला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडायची. आणि आज तोच गौरांग मला कोर्ट कचेरीची भाषा शिकवतो, हक्काच्या गोष्टी करतो. खूप विश्वास होता माझा त्याच्यावर. पण मला अजूनही असं वाटतं, त्यांना त्यांची चूक कळल्यावर ते पुन्हा येतील. तुम्ही आशा सोडून काय उपयोग? तो येईल ग, पण मी त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो कसा परत येईल? तो गेला, कायमचा गेला. तो आता परत नाही येणार. हे असं म्हणून कसं चालणार आहे? असंच असतं. विश्वास ही गोष्टच अशी असते.
एकदा गेली की परत नाही येत. आता कोणाला काय सांगायला जाऊ मी आणि स्वतःची समजूत तरी काय घालू. नाही आता नाही शक्य, नाही शक्य. अहो तुम्ही नका करू एवढी काळजी. मी आहे ना तुमच्यासोबत. आई आई काही खाऊन घ्या ना. नको ग, मला इच्छा नाही आहे. नाही, अजिबात चालणार नाही. मावशी तुला थोडं खावं लागेल हा. नंतर तुला गोळ्या घ्यायच्या. आई अहो असं न खाल्ल्याने प्रॉब्लेम संपणार आहेत का? मंजिरी, तू कुठे बाहेर चाललीस का? हो अगं मार्केटमध्ये जाऊन येते जरा, थोडी खरेदी करायची आहे ना. अच्छा. अगं मग प्रियाला घेऊन जा बरोबर. आई नको. अहो तुमच्यासोबत कोणीतरी हवं ना घरात. हो, आणि मावशी तसंही मला ना खूप कामं आहेत. अगं हो, पण तुला कोल्हापुरातलं काही माहिती नाहीये. आई मी जाईन, तुम्ही नका काळजी करू. बर, लवकर ये. ही बाई इथे तुझ्या बरोबर मजा मारत असताना तिथे तिचा नवरा तिला फोन करत असेल, तिची वाट बघत असेल. हो म्हणजे खरंच खूप प्रेम करतात ते माझ्यावर.